दहिवडीत सुरू असलेल्या लोड शेडिंग विरोधात शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाचा इशारा। दहिवडी परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या वीज लोड शेडिंगमुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले असून याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या दहिवडी विभागाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। संघटनेचे मान तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शिंगणापूर फिडरवर दररोज सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत लोड शेडिंग करण्यात येत आहे। चुकीच्या वेळेत होत असलेल्या या वीज कपातीचा मोठा फटका शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे। सायंकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामं, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच शेतकऱ्यांची जनावरांना चारा पाणी देणं आणि दूध काढण्याची कामं अडचणीत येत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये महावितरण विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यासोबतच दहिवडी हद्दीतील भगवानवाडी, शिवाजीनगर, मुळीक वस्ती, खरात वस्ती, एनआर प्लॉटिंग, शिवनगर आणि गावठाण परिसरातील वीज जोडण्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणीही करण्यात आली आहे। महावितरणने तातडीने दखल घेऊन सुरू असलेलं लोड शेडिंग बंद करावे व संबंधित भागातील वीज पुरवठ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा येत्या 8 दिवसात शेतकरी व नागरिकांसह महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। आज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।